जय हिंद मित्रांनो. तर आता SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा फायनली कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. तर आता कट ऑफ बद्दल आता सविस्तरपणे पाहूया. तर ओपनचा कट ऑफ 182 मार्कांवरती आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की आता याच्या वेटिंग लिस्ट उचलल्या जाणार आहे. NTCचं तर 100% वेटिंग लिस्ट उचलला जाणार आहे. माझा मित्रच तिथं सिलेक्शन झालेला आहे. यावेळेस पण 182 मार्कांवरती त्याचं माऊली मोठे म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्याच बरोबर आता बऱ्यापैकी OBC कॅटेगरीच्या त्याच्यानंतर बऱ्यापैकी कॅटेगऱ्यांमधील मुलांचं ऑलरेडी जिल्हा पोलीसला सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे वेटिंग उचलण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. त्यामुळे आता आपण सविस्तरपणे लिस्ट बघू. ओपन 182 लागलेले आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आता पुढची कॅटेगरी, एक मिनिट, पुढची कॅटेगरी जर बघितली आता तर SC कॅटेगरीचं जर आपण लिस्ट बघितली आता तर आपल्याला 176 मार्कांवरती आपल्याला SC कॅटेगरीची लिस्ट लागताना दिसत आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी आता एसटी कॅटेगरी 169 मार्कांवरती आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी आता VJ कॅटेगरीचा कट ऑफ 180 मार्कांवरती आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी आता NTB कॅटेगरीचा 180 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी आता NTC कॅटेगरी आपल्याला 181 मार्कांवरती लागताना दिसत आहे. तर बऱ्यापैकी मित्रांनो आता हा जो समोरचा तुम्हाला एक नंबरचा दिसते 182 मार्कांवरती, तर याचं सिलेक्शन झालेलं आहे. अशा प्रकारे बऱ्यापैकी जिल्ह्यांचं बऱ्यापैकी मुलांचं जे सिलेक्शन यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांचे बऱ्यापैकी जिल्हा पोलीसला सिलेक्शन झालेले आहे. तर बऱ्यापैकी वेटिंग उचलण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहेत. तर आता पुढची कॅटेगरी जर बघितली आपण, NTD कॅटेगरीचा 180 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी SBC कॅटेगरीचा 175 मार्कांवरती जनरल झालेला आहे. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 180 मार्कांवरती लागलेली आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी जर बघितली आपण आता तर त्याच्यानंतरची कॅटेगरी SCBC कॅटेगरी 179 मार्कांवरती लागलेली आहे. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी आपल्याला 170 मार्कांवरती आपल्याला EWS कॅटेगरी लागताना दिसत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या वरणगाव SRPF गट क्रमांक 20चा कट ऑफ लागलेला आहे. तर आता बऱ्यापैकी वेटिंगा याच्या उचलल्या जाणार आहे मित्रांनो. जशा काही प्रत्येक अपडेट आता मी पुरेपूर वरणगाव SRPF चे पुरेपूर अपडेट टाकतो आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलला नक्कीच अपलोड करतो. बऱ्यापैकी मुलांची माहिती काढतो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ज्यांचं वरणगाव SRPF ला सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मी समोरच्यांचे पुरेपूर माहिती काढतो आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलला नक्कीच टाकतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी वरणगाव SRPF चा पेपर दिलेला असेल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.